नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला घेऊन जाण्याचा विचार करतायत का? काही करून देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला न्यायचं आणि तिथे केंद्रात शिक्षण मंत्री म्हणून त्यांना बसवायचं, असं मोदींनी ठरवलं आहे का? तशी चर्चा फार आधीपासून सुरू आहे. फडणवीस दिल्लीला जात आहेत, फडणवीस दिल्ली जात आहेत. पण अनेक वेळा खुद्द फडणवीसांनी याचं खंडन केलं आहे. फडणवीस म्हणतात असं काहीही सुरू नाही, मी महाराष्ट्रातच राहणार आहे. फडणवीस यांची महाराष्ट्रात राहायची इच्छा आहे, कारण त्यांचं इथे चांगलं सुरू आहे, प्रशासनावर पकड आहे आणि काही प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रात. परंतु मग हे अशी चर्चा वारंवार का उठते आहे की फडणवीस चालले दिल्लीला? आता नव्याने जी चर्चा सुरू झाली आहे ती संजय राऊत यांच्या नव्या दाव्यामुळे. संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रपरिषद घेऊन पुन्हा दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस पाहिजे आहेत, देशाचे शिक्षण मंत्री म्हणून पाहिजे आहेत, आणि ते त्यांना घेऊन जात आहेत. मोदींना हवे आहेत असं संजय राऊत म्हणतायत. मोदींना हवेत म्हणून त्यांना ते घेऊन जातील. आपली ही माहिती पक्की माहिती आहे असं संजय राऊत म्हणतायत. तर संजय राऊत किती दावा करत असले तरी शेवटी प्रश्न ज्यांना न्यायचं आहे दिल्लीला ते आपले मुख्यमंत्री, त्यांना काय वाटते? देवेंद्र फडणवीस काय विचार करतात? त्यांना जायचं आहे का? पण खरंच मोदींची इच्छा असेल तर फडणवीसांना जावंच लागेल. मनात असो, इच्छा असो की नसो, फडणवीसांना जावंच लागेल. पण खरंच मोदींच्या मनात असं काही सुरू आहे का? म्हणजे एक तर गोष्ट खरी आहे की कॉक्रोच आंदोलनामुळे मोदींच्या इमेजला तडाखा बसला. पहिल्यांदाच 12 वर्षात पहिल्यांदा मोदींच्या इमेजला धक्का बसला. त्यांना आपल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, धर्मेंद्र प्रधान. आता मोदींना ते टोचलं आहे. दिल्लीत मोठं आंदोलन झालं आणि त्याचं सरकारला झुकावं लागलं. त्यामुळे असं होऊ शकतं की मोदी ते सिरियसली घेतलं असेल आणि मागे पुढे फडणवीसांना घेऊन जातील. सध्या तर संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे एवढ्यात म्हणजे महिनाभर चालेल ते, एवढ्यात तर काही शक्यता नाही, पण लवकरच ते होऊ शकते. प्रश्न हा आहे की हे शिक्षण खातं म्हणजे केवळ शिक्षण मंत्री म्हणून नाही, शिक्षण खातं हे मनुष्यबळ विकास खातं म्हणून ओळखलं जाते. HRD, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि हे खातं फार पॉवरफुल खातं आहे. म्हणजे देशातली जी पहिली 5 खाती आहेत महत्त्वाची, त्यातलं हे एक महत्त्वाचं खातं आहे. त्याला शिक्षण मंत्री म्हणून म्हटलं जाते, पण ते आहे HRD म्हणजे मनुष्यबळ विकास. त्यामुळे देवेंद्र फडणवीस तिकडे गेले तर ते त्यांचं प्रमोशनच असेल, कारण पहिल्या 5 मंत्र्यांमध्ये ते बसणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ते क्रेडिटेबलच आहे. पण देवेंद्र जातील का? म्हणजे हे जे
10 दिवसापूर्वी जे दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं त्यावेळी नरेंद्र मोदींनी फडणवीसांना दिल्लीला बोलावून घेतलं होतं. फडणवीसांना बोलावून घेतलं, एकनाथ शिंदेंना बोलावून घेतलं होतं. त्यावेळी मोदींनी ही आपली इच्छा फडणवीसांना बोलून दाखवली असं सांगतायत. पण तसं असेल तर ते होऊ शकते, म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सध्या हे खातं मुख्यमंत्रीपद विदर्भाकडे आहे. मग ते विदर्भाकडेच राहणार आहे का, की ते पश्चिम महाराष्ट्राकडे देणार तुम्ही? विदर्भाकडे असेल तर मग विदर्भातून कोण? चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री? म्हणजे नवा मुख्यमंत्री देणं हे आहे, म्हणजे ते मोठी कसरत असेल असं राहणार आहे. आता नवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पसंतीचा दिला जाईल. पण मग कोण? देवेंद्रची पसंती कुठली? तो विदर्भातला असेल की पश्चिम महाराष्ट्रातला की तिकडचा उत्तर महाराष्ट्राचा की मुंबईचा? तसेही अलीकडे मोदींच्या राज्यात मुख्यमंत्री पद म्हणजे काय ग्लॅमरस आहे, ग्लॅमर पलीकडे काही नाही. गुजरातचा मुख्यमंत्री कोण? मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण? काय नाव सांगता येतात तुम्हाला? नाही. महाराष्ट्रातील पहिले 2-4 मंत्री सोडले तर बाकी मंत्र्यांची नावं तुम्हाला सांगता येणार नाही. महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री कोण म्हटलं तरी तुम्हाला सांगताना तुमची दमछाक होईल. पण एक गोष्ट आहे, जर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला नेलं तर सत्तेची समीकरणं एकदम टोटली चेंज होणार आहेत. सध्या नितीन गडकरी केंद्रात आहेत, त्या जोडीला आता देवेंद्र जातील, गेले समजा तर 2-2 महाराष्ट्रातले 2-2 मंत्री तिथे असणार आहेत आणि दोन्ही पॉवरफुल आहेत, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस. त्यामुळे महाराष्ट्राची एक पॉवरफुल लॉबी त्यानिमित्ताने दिल्लीत प्रस्थापित होणार आहे आणि महाराष्ट्रासाठी ते ॲडव्हान्टेज आहे. पण प्रश्न आहे की देवेंद्रला इकडून नेल्यानंतर महाराष्ट्र कोण सांभाळणार? प्रॉब्लेम तिथेच आहे. देवेंद्र आहे म्हणून हे महाराष्ट्रात हे सर्व महायुतीचं जे डमरू आहे ते वाचते आणि देवेंद्रने सर्वांना सांभाळून घेतलं आहे. तेवढी कसरत दुसरा मुख्यमंत्री करू शकेल का? म्हणजे कारण हे महायुतीचं सरकार आहे, म्हणजे केवळ भाजपवाल्यांनाच सांभाळायचं आहे असं नाही. तुम्हाला शिंदेची माणसं सांभाळायची आहेत, तुम्हाला तिकडे अजितदादांची माणसं सांभाळायची आहेत. तर हे सर्कस मोदी करतील का? तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.